ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सांगलीला जाणार असल्याचं कळत आहे। सकाळी 10 वाजता सांगलीमध्ये त्यांचं भव्य स्वागत होईल। ठाकरे गटानं सांगलीमधून उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडीत नाराजीचा सूर आहे आणि हीच नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राऊत हे करणार असल्याचं कळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे बघितलं जात आहे। पुढचे 3 ते 4 दिवस राऊत मुंबई आणि पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांसोबत सांगलीमध्ये तळ ठोकून असतील। याच दरम्यान ते सांगलीतल्या सर्वच विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेणार आहेत। यासह महाविकास आघाडीतल्या सांगलीतल्या सर्वच प्रमुख नेत्यांना ते भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान सांगलीचा उमेदवार मागे घेणार नाही, मात्र सांगलीतल्या तिढ्यावर तोडगा काढल्याचं आणि त्याविषयी काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याचं राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे आता या नेत्यांची नाराजी दूर झाली आहे का ते पाहणं महत्त्वाचं असेल। ते एखादी काही वेगळी भूमिका घेऊन मागे घेतला जाईल उमेदवार, ही शक्यता अजिबात नाही। अर्थात काल चर्चा थोडीफार झाली की यातून आता काय मार्ग काढायचा आणि त्यातून मार्ग निघालेला आहे आणि तो मार्ग काय आहे याबाबत तुम्हाला आणि तो मार्ग काय आहे आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी आम्ही चर्चाही केली। नाही, विश्वजित कदम पहिल्यापासून ही जागा मिळावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत आणि म्हणजे अगदी सुरुवातीपासून विशाल पाटलांना जागा मिळावी, काँग्रेसला मिळावी हा प्रामाणिक प्रयत्न विश्वजित कदमांनी सातत्याने केला आणि म्हणून ते थोडे नाराज आहेत की ही जागा आम्ही सोडवून घेऊ शकलो नाही का, अशी नाराजी थोडी स्वाभाविक आहे असणं त्यांची। परंतु अजून निर्णय आम्ही म्हणतोय तसा अजून आशा सोडलेली